नमस्कार मंडळी, मी प्रवीण कोकरे आणि तुम्ही पाहताय नवभारत टीव्ही मराठी। आजची गोष्ट एका बापाची आणि त्याच्या मुलाची आहे। पण ही गोष्ट ऐकताना शेवटपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा। कधी कधी बापाला आपल्या मुलाला जे सांगतो त्यापेक्षा जो ते लपवतो त्यामध्ये खरंच बापाचं प्रेम असतं। ही गोष्ट आहे शंकर नावाच्या एका गरीब शेतकऱ्याची। शंकर गावात 2 एकर जमिनीवर शेती करत होता। आपला संसार चालवत होता। त्याची बायको काही वर्षापूर्वी वारली होती। त्याचा एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव रोहन। रोहन अभ्यासात खूप हुशार होता। त्याचं एक स्वप्न होतं, मला मोठं होऊन शहरात नोकरी करायची आणि बाबांना या गरिबीतून बाहेर काढायचं। पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं। शंकरने शेतीसाठी गावातल्या एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं। सुरुवातीला कर्ज छोटं होतं, पण व्याज वाढत गेलं आणि काही वर्षात ते कर्ज इतकं वाढलं की शंकरची 2 एकरची जमीन धोक्यात आली। सावकार रोज घरी यायचा, धमकी देऊन जायचा, पैसे दे नाहीतर जमीन माझी। रोहनला हे सगळं माहीत होतं। एक दिवस त्याने बाबांना म्हटला, बाबा, मी शहरात जातो, काम करतो, पैसे कमवतो आणि तुमचं सगळं कर्ज फेडतो। पण शंकर काहीच बोलला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने रोहनला घराबाहेर बोलवलं आणि अचानक त्याच्या हातात एक बॅग दिली आणि म्हणाला, आजपासून तू या घरात परत यायचं नाही। रोहनला धक्का बसला। तो म्हणाला, काय झालं बाबा? शंकर ओरडला, मला तुझी गरज नाही। माझ्या मागे लागून तुझं आयुष्य खराब करू नकोस। शहरात जा आणि तुझं आयुष्य जग। रोहनच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला, पण बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाऊ शकत नाही। शंकरने रागाने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि म्हणाला, जा निघून इथनं। रोहन गाव सोडून शहरात निघून गेला। गावातल्या सगळ्या लोकांनी शंकरला निर्दयी बाप समजलं। लोक म्हणायचे, स्वतःच्या एकुलता एक मुलगा आणि त्याला घरातून हकलून दिलं। पण शंकरने काहीच कोणाचं ऐकलं नाही। इकडे रोहन शहरात गेला। सुरुवातीला त्याने हॉटेलमध्ये काम केलं। दिवसा काम, रात्री अभ्यास। हळूहळू त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली। त्याने मेहनत केली, खूप कष्ट केले। काही वर्षात तो मोठ्या पदावर पोहोचला, पैसे कमवले, स्वतःचं घर घेतलं। एक दिवस तो गावात परतला। गावकऱ्यांना वाटलं, आता रोहन आपल्या बाबांना घेऊन शहरात निघून जाईल। पण रोहन सरळ आपल्या जुन्या घरी गेला। घरासमोर गेला, दार उघडलं। समोर त्याचे बाबा बसले होते। वय झालं होतं, शरीर कमजोर झालं होतं। पण रोहन त्यांच्या जवळ गेला नाही। फक्त म्हणाला, मी आलोय, पण तुमच्याशी बोलायला नाही। शंकरने खाली मान घातली। रोहन तिथून निघून गेला। तेवढ्यात त्याला त्याच्या जुन्या आणि जिवलग मित्राची भेट झाली। त्याचं नाव विनोद। विनोदने त्याला थांबवलं आणि म्हणाला, रोहन, तुला अजूनही वाटतंय तुझ्या बाबांनी तुला घरातून हाकलून दिलं? रोहन म्हणाला, हो, आणि मी ते कधीच विसरणार नाही। विनोदच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला, मग तुला पूर्ण सत्य माहीतच नाही। रोहन शांत झाला। विनोदने सांगायला सुरुवात केली, तू गाव सोडल्यानंतर तुझ्या बाबांनी सावकाराकडून आणखीन पैसे घेतले। तुला वाटत होतं ना तुझं कर्ज आहे, ते कर्ज तुझ्या नावावर जाऊ नये म्हणून तुझ्या बाबांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या नावावर घेतली। रोहनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। विनोद पुढे म्हणाला, तुझ्या बाबांनी आपली 2 एकर जमीन सावकाराला दिली आणि तुला शहरात पाठवताना त्यांनी खोटं सांगितलं की मला तुझी गरज नाही। विनोद थांबला आणि म्हणाला, खरं तर त्यांना तुझी खूप गरज होती, पण त्यांना तुझं भविष्य वाचवायचं होतं। रोहनच्या डोळ्यातून अश्रू आले। तो धावत घरी गेला। बाबा अंगणात एकटे बसले होते। रोहन त्यांच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, बाबा, एवढं मोठं खोटं का बोललं माझ्याशी? शंकर काहीच बोलला नाही। रोहन रडत म्हणाला, तुम्ही मला घरातून हकलून काढलं,
तुम्ही मला या गरिबापासून दूर ठेवलं. शंकरने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाला, बापाला स्वतःच्या जमीन गमावी लागली तरी चालेल, पण मुलाचं भविष्य गमावलेलं अजिबात बघवत नाही बाळा. रोहनने बाबांना घट्ट मिठी मारली. त्या दिवशी पहिल्यांदाच गावकऱ्यांना समजलं, ज्याला सगळे निर्दयी बाप समजत होते तोच बाप आपल्या मुलासाठी स्वतःचं सगळं गमावून बसला होता. मंडळी, बापाचं प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. कधी तो ओरडतो, कधी कठोर होतो, कधी आपल्याला चुकीचा वाटतो, पण त्याच्या प्रत्येक कठोर निर्णयामागे कदाचित अशी एक गोष्ट असते जी आपल्याला खूप उशिरा समजते. आणि म्हणूनच बापाच्या रागामागचं प्रेम समजून घ्यायला कधीच उशीर करू नका. मंडळी, ही होती बाप लेकाची गोष्ट. गोष्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.